आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। महावितरणाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या विरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक झाली असून महिनाभरात ही परिस्थिती न सुधारल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे। महावितरण संबंधित विविध समस्यांविषयी काँग्रेसच्या वतीने कल्याणमधील तेजश्री या महावितरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। यावेळी महावितरण विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। वीज दरवाढ, वारंवार होणारी वीज कपात, वीज चोरीचा भार सर्वसामान्यांवर टाकणे, डिपॉझिटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले या गंभीर प्रश्नांबाबत कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। महावितरण हे महाबोगस कार्यालय झाले असून महावितरणने वीज दरवाढ केली आहे। लोकांना न सांगता स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत। महाराष्ट्रात सुमारे 850 कोटींची वीज गळती झाली असून त्याचा भार देखील सर्वसामान्य नागरिकांवर लादला जात आहे। सतत भारनियमन सुरू असून कमी वीज बिल थकबाकी असली तरी देखील वीज कनेक्शन कापले जाते। ते पुन्हा लावण्यासाठी 250 रुपये आकारले जातात। सत्तेत आल्यानंतर वीज बिलात 30% सवलत देऊ असे आश्वासन फडणवीस सरकारने दिले होते, मात्र असे काही झाले नसून येत्या 1 महिन्यात या सर्व बाबींची दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला। जे महावितरण आहे ना, हे एक महावितरण नसून हे महाबोगस कार्यालय झालेलं आहे। आज जर बघितलं आपण, वीज जे दरवाढ आहे ती वीज दरवाढ यांनी वाढवलेली आहे। लोकांना न सांगता स्मार्ट मीटर लावत आहेत। जी महाराष्ट्रामध्ये वीज गळती झालेली आहे 850 कोटीची, त्याचाही भार आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या ह्याच्यावर लावत आहेत, पाठवून देतात आणि यांचं भारनियमन हे कंटिन्यू चालू आहे। दुसरी गोष्ट, लोकांचं 150 रुपये बिल असेल, 200 रुपये बिल असेल तर हे लगेच थांबत नाही, तिथनं जाऊन मीटर कट करतात आणि लगेच त्याच्यावर 250 रुपये चार्ज घेतात। तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत। या फडणवीस सरकारने सांगितलेलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 30% वीज कपात करू, त्याच्यावर सूट देऊ, पण या सरकारने हे सगळं बोगस कारभार केलेला आहे। आणि या बोगस कारभाराच्या विरोधामध्ये जर महावितरणने आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, वीज दरवाढ कमी करा, स्मार्ट मीटर आम्हाला विचारल्याशिवाय लावू नये, जे भारनियमन जे चालू आहेत ते बंद करावे। जर यांनी आम्ही दिलेलं निवेदन जर त्यांनी 1 महिन्यात त्याच्यावर कारवाई दखल घेतली नाही तर वीज महावितरण या कार्यालयाला काँग्रेस पक्ष नागरिकांकरता टाळ लावण्याशिवाय राहणार नाही। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे जे तुम्ही निवेदन दिले ह्याच्यावर आम्ही दखल घेऊन तात्काळ कारवाई करू। आता आम्हाला हे बघायचं आहे ते कारवाई करतात की नाही करतात। त्यांनी जर कारवाई नाही केली तर महावितरण कार्यालयावर काँग्रेस पक्ष कारवाई केल्याशिवाय राहणार नाही।